हॅलो फूडीज, तर आज आपण चतुर्थीनिमित्त तयार करणार आहोत स्पेशल असे रव्याचे मोदक. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर व्ह्यूअर्स, आपल्याला रव्याचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे. गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवूया आणि या तुपामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट्स छान प्रकारे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान रोस्ट करून घेतल्यानंतर आपण असेच ठेवून यामध्ये रवा देखील घालणार आहोत. तर आपले ड्रायफ्रूट्स रोस्ट झालेले आहेत. तर चला आता आपण यामध्ये 1 वाटी रवा घालूया. रवा घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि हा रवा देखील या तुपामध्ये परतवून घेऊया. रव्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा रवा तुपामध्ये परतवून घेऊया. रव्याचे मोदक हे एकदम झटपट बनणारे आणि खूपच चविष्ट असे असतात. तर रव्याचा कलर छान गोल्डन असा आपल्याला झालेला दिसतोय, ज्या अर्थी आपला रवा भाजून झालेला आहे. तर चला आपण पुढची प्रोसेस करूया. यामध्ये आपण थोडेसे मीठ घालूया, ज्यामुळे आपल्या रव्याच्या मोदकांना आणखीन थोडीशी चव येईल. आता यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटीला थोडेसे वर गूळ पावडर घालणार आहोत आणि हेही एकत्र मिक्स करून घेऊया. तर आपण गुळाचे पावडर रव्यामध्ये मिक्स केले आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत मी गरम करून ठेवलेले पाणी. तर पाणी आपल्याला हळूहळू यामध्ये ॲड करायचं आहे. तर आपल्याला कमीत कमी 1 ग्लास पाणी हे आपल्या रव्यामध्ये ॲड करायचे आहे आणि हे सर्व पाणी आता ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हा रवा गॅसवर शिजवणार आहोत. तर आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमवर करून घेऊया आणि थोडेसे आपले मिश्रण हलवून घेऊया. तर आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि आपला हा तयार केलेले मोदकाचे सारण आपण झाकून ठेवणार आहोत थोडा वेळ शिजवण्यासाठी. तर आपण 5 मिनिटे हे सारण झाकून ठेवूया. तर आपले सारण झाकून ठेवून 5 मिनिटं पूर्ण झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपले सारण उघडून बघूया. तर बघा फूडीज, आपल्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सिंपल आणि सुंदर मोदकाचे सारण आपण रेडी केले आहे. तर आता आपण हे सारण एका वेगळ्या प्लेटीत काढून घेऊया आणि यानंतर याला थंड करण्यासाठी आपण 15 मिनिटे ठेवणार आहोत. तर व्ह्यूअर्स, आपले मोदकाचे सारण एकदम थंड झालेले आहे आणि मी आपल्या मोदकाच्या मोल्डला देखील थोडेसे तूप ग्रीस करून घेतलेले आहे. आणि चला आता आपण आपल्या मोदकाच्या मोल्डच्या सहाय्याने आपले गणपती बाप्पाचे आवडते मोदक रेडी करून घेऊया. तर फूडीज, अशा प्रकारे आपल्या चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला आवडणारे मोदक हे रेडी झालेले आहेत. तर रव्यापासून तयार केलेले हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.